सर्वांना माझा नमस्कार. माझं नाव मर्जा श्रीपाद ढोक, राहणार संदर्गा, तालुका औसा, जिल्हा लातूर. माझ्या गटाचं नाव वैष्णवी कृषी महिला शेतकरी गट हे आहे. आणि आपण सध्या आता सरांनी एकदम छान प्रकारे आणि एकदम सोप्या भाषेमध्ये सांगितलंय की वर्मी वॉश म्हणजे गांडूळ पाणी आपल्याला हे आपल्या शेती पिकासाठी किंवा फळझाडं किंवा फुलशेती त्यासाठी आपल्याला हे बनवायचंय. आणि हे औषध आपण सुरुवातीला आपण काय करायचं, 1-2 माठ घ्यायचे. अगोदर सुरुवातीला 2 माठ घ्यायचे आणि दोन्ही माठांना एकदम बारीक एकदम खिळ्याच्या सहाय्याने बारीक छिद्र पाडून घ्यायचे आणि एक टिवळी गाठ मारून एक मध्ये सोडून द्यायचे त्याच्यामध्ये. आणि आपल्या सुरुवातीला एकदम मोठी वाळू घ्यायची. मोठ्या वाळूचा एक सुरुवातीला थर द्यायचा, त्याच्यानंतर मध्यम वाळूचा थर द्यायचा आणि त्याच्यानंतर एकदम बारीक वाळूचा थर द्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला अर्धवट कुजलेलं शेणखत टाकायचंय. अर्धवट कुजलेलं शेणखत टाकल्यानंतर त्याच्यावर आपल्याला ही उंदीर मारीचा आणि कडुलिंबाचा पाला एकदम बारीक चुरगळून आपल्यामध्ये एकदम त्याचा एक पातळ थर टाकून द्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यावर शेण टाकायचंय आणि त्याच्यानंतर गांडूळ सोडायचे. आणि गांडूळ सोडल्यानंतर त्याच्यावर आपला एक हे पाण्यानं भरलेला काठोकाठ माठ ठेवायचा आहे. आणि माठ ठेवला की पूर्णपणे हे पाणी आपलं तसंच हे एकदम फिल्टर होऊन खाली येणार आहे, ह्याच्यामध्ये बकेटमध्ये येणार आहे. मग नंतर आपण हेच पाणी पूर्ण खाली आलं की दुसऱ्या दिवशी आपलं हे पाणी परत ह्याच्यात वापरून त्याच्यानंतर खाली आल्याच्या नंतर मग आपल्याला शेतीसाठी किंवा फळझाडासाठी किंवा पिकांसाठी आपल्याला हे वापरायचं. आणि एकदम चांगल्या प्रकारे ह्याचा रिझल्ट पण आम्ही घेतलेला आहे. आणि ह्याचं म्हणजे प्रत्येक शेतकऱ्यांना बाहेरून एकदम महागडे रासायनिक पद्धतीचे जे काही हे टॉनिक आहेत आपण जे विकत आणतो ते विकत आणण्यापेक्षा हे जर आपण घरच्या घरी बनवून जर ठेवलं तर आपल्या शेतकऱ्यांचं जे काही खर्च होणार तो खर्च पण वाचणार आहे. आणि सर्व शेतकऱ्यांना एकदम सेंद्रिय पद्धतीचं भाजीपाला किंवा आपण ह्या औषधामधून किंवा टॉनिकमधून जे काही आपण पिकवणार आहेत ते सर्व एकदम सहज पद्धतीने आपल्याला मिळणार आहे.